हॅलो फ्रेंड्स, मी आहे रोहित पगार. तुम्ही मला सगळे ओळखताच की माझं एक यूट्यूब चॅनल आहे. मी आता रिसेंटली 2026च्या मुलांसाठी काउन्सिलिंग केली आहे इंजिनिअरिंगच्या कॉलेजसाठी. आता मी तुम्हाला एकदम महत्त्वपूर्ण म्हणजे 2027च्या मुलांसाठी. तर आपण 2027च्या मुलांसाठी आता एक सगळ्यात पहिले मी कोणते कोणते क्वेश्चन त्यांचे क्लिअर करून देणार आहे की न्यू अपडेटमध्ये सगळ्यांचे खूप सारे डाऊट आहे की 2027ची एक्झाम ही आता तुम्हाला माहिती आहे की 2026ची एक्झाम ही 2 अटेम्प्टमध्ये झालेली आहे MST CETची. तर सेकंड म्हणजे आपलं आता 2027ला बी सेकंड अटेम्प्ट 2 बोथ अटेम्प्ट होणार आहेत का? तर याचं उत्तर मी तुम्हाला देणार आहे. अजून एक्झाम फर्स्ट अटेम्प्ट ही कधी असणार आहे, सेकंड अटेम्प्ट हे कधी असणार आहे आणि MST CET मध्ये 90% अबो 90% हे आपण कसे घेऊ शकतो, कोणते म्हणजे चॅप्टर, तर मी तुम्हाला एक स्पेशल व्हिडिओ बनवेल. तुम्ही असंच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या मित्राला शेअर करा. तर आता आपण आपल्या विषयाकडे जाऊया. ठीक आहे. तर मी बात करतो सगळ्यात पहिले की बरोबर आपली MST CET 2027ची MST CETची एक्झाम ही परत 2 अटेम्प्ट मध्ये होणार आहे, एवढं क्लिअर आहे. तर ही सेम आता जेईच्या पॅटर्ननुसार होणार आहे. म्हणजे जेईचं कसं आहे की पहिले 2-3 महिना बिफोर महिना आधीच आपले फर्स्ट अटेम्प्ट होऊन जातो आणि त्याच्यानंतर सेकंड अटेम्प्ट होतो. ओके, एवढं क्लिअर आहे. तर आपला 15 डिसेंबर ते 15 जानेवारीमध्ये आपला फर्स्ट अटेम्प्ट हा क्लिअर होणार आहे. ओके, फर्स्ट अटेम्प्ट हा आपला MST CETचा म्हणजे लवकर आहे. मागच्या वर्षी हे एप्रिल अँड मे मध्ये होतं, पण यावेळेस तसं नाहीये. यावेळेस MST CET 2027च्या मुलांसाठी एकदम आधी आहे. मग त्यांना सगळ्या शिक्षकांना जे क्लासेस वगैरे त्यांना सिलेबस हा फास्ट करावा लागेल कव्हर. असा मी बी केमिस्ट्रीचा सिलेबस कव्हर करणार आहे. तुम्ही बघू शकता तिथे, तुम्हाला लास्टमध्ये सांगतो की काय आहे. पण आता सगळ्यात पहिले आपण आपल्या विषयावर बोलूया. ओके, तर ओके सॉरी आपलं फर्स्ट अटेम्प्ट आपली राहणार आहे 15 डिसेंबर टू 15 जानेवारीमध्ये. बरोबर, 15 डिसेंबर टू 15 जानेवारीमध्ये आपला फर्स्ट अटेम्प्ट राहील. आणि सेकंड अटेम्प्ट आपला राहणार आहे एप्रिलमध्ये. मागच्या वेळेस बी सेकंड अटेम्प्ट हा आपला मे मध्ये होता, पण ह्यावेळेस एक महिना पहिले. ह्यावेळेस लेट झाला की ह्यावेळेस फर्स्ट टाइम होतं 2026 मध्ये. फर्स्ट टाइम होतं की MST CET ही 2 टाइम अटेम्प्ट झाली. तर ह्यावेळेस आता 27 मध्ये तर होणारच आहे. तर मग पहिले डिसेंबरमध्ये होणार, नंतर एप्रिलमध्ये होणार. सेम जेई पॅटर्न आपलं MST CETचं होणार आहे. ओके मानो. आणि बात केली आपली, आता सगळ्यांना माहिती आहे HSC बोर्ड, आपलं महाराष्ट्राचं HSC बोर्ड हे 12चं याचं एक्झाम आहे आपलं स्टार्टिंग फेब्रुवारी टू म्हणजे जानेवारी मार्च, म्हणजे फेब्रुवारी टू मार्च मध्ये असतं. म्हणजे आपण सरासरी आपलं फेब्रुवारीमध्ये 12ची एक्झाम होऊन जाणार. तर आपण 12चा सिलेबस कसा कव्हर करावा हे बी सगळ्यांसाठी आहे. आता तुम्ही फक्त MST CET वर प्रिफर करा. तुम्हाला इंजिनिअरिंगसाठीच बेस्ट कॉलेज हवं असेल, तुम्हाला इंजिनिअरिंग थ्रूच तुम्हाला चांगलं कॉलेज घ्यायचं असेल कॅप्रॉन थ्रू, तर तुम्ही आपल्या MST CETच्या पर्संटाईलवरच भर द्या. म्हणजे PCM वरच लक्ष द्या. कोणाचा PCB ग्रुप असला तर त्याने तिकडेच लक्ष द्या, मी प्रिफर करतो. आता विषय असा आहे की कोणत्या विषयामध्ये किती क्वेश्चन. आता सगळ्या पोरांचा विद्यार्थ्यांचा हा एक कॉमन क्वेश्चन असतो की मी खूप सारे मागच्या कमेंट पाहिले मित्रांचे वगैरे असतं. त्यांचा विषय असतो की मॅथमध्ये किती क्वेश्चन बरोबर आल्यावर मी 90 अबो राहील, केमिस्ट्रीमध्ये किती, फिजिक्समध्ये किती, हा सगळ्यांचा कॉमन क्वेश्चन असतो. बरोबर. तर याचं उत्तर आहे मॅथमध्ये आता डिफिकल्ट लेवल तिघी विषयांची वाढलेली आहे. आपण कसं म्हणतो की पहिले 2021-22-23ला डिफिकल्ट लेवल एवढी नव्हती MST CETची. आता MST CETची लेवल ही खूप डीप मध्ये गेलेली आहे. मॅथ असो, केमिस्ट्री असो का फिजिक्स असो. बट असं नाहीये की नाही केलं तर नाही. आपण जे करतो, जो सिलेबस आपण कव्हर करतो, 101% त्याच्यातनंच आपल्याला विचारलं जातं. आउट ऑफ सिलेबस काही येत नाही. पूर्ण सिलेबस हा म्हणजे पूर्ण होल सिलेबस म्हणूनच आपल्या MST CETचा आपला पेपर असता. ओके, शिफ्ट असता, पेपर नाही आपण शिफ्ट म्हणू. ओके, शिफ्ट सगळे असतात. त्याच्यामध्ये मॅथमध्ये 50 क्वेश्चन असतात, त्याच्यामध्ये 40 क्वेश्चन हे आपले 12च्या बेसवर असतात. म्हणजे 80% हा 12चा सिलेबस असतो आणि 20% हा आपला MST 11चा सिलेबस असतो. बरोबर. मग त्या 80% मध्ये आपण बात करू 12चे, तर काही चॅप्टर करून आपण साधारण 30 क्वेश्चन बरोबर आणले तर आपण 95 टू 97 या रेंजमध्ये आपण मॅथला स्कोर करू शकतो. म्हणजे आपला टार्गेट पाहिजे 30 टू 35 क्वेश्चन इन मॅथ अँड केमिस्ट्री सेम 30 टू 35. अँड फिजिक्स आपला कमी राहिलं तरी चालेल. कोणाचं फिजिक्स चांगलं असलं तर त्यांनी केमिस्ट्री अँड फिजिक्सवर भर द्यायचं. मॅथ थोडंसं डाऊन करू शकतो. कोणतीही 2 सब्जेक्ट हे एकदम चांगले पाहिजे
आणि एखादी थोडा कमी राहिला तर चालून जाणार, पर्संटाईलमध्ये चालतं. मग मॅथला तर झालं 30 to 35 क्वेश्चन्स मी आता सांगतो तुम्हाला असेल, आणि केमिस्ट्रीला 30 to 35 क्वेश्चन सेम. केमिस्ट्रीला 30 to 35 क्वेश्चन आणणं खूप मोठी बात नाहीये. काही चॅप्टर तुम्ही ऑर्गॅनिकचे केलं तर 10-15 तुम्हाला होऊन जाणार. फिजिकलचे 4-5 चॅप्टर केले चांगले एकदम प्रॉपर रिव्हिजनसह 5 इयर्स PYQ ऑल केले तरी तुमचे केमिस्ट्रीचे होऊन जाणार, बरोबर. आणि फिजिक्ससाठी तुम्ही शेवटचे करंट इलेक्ट्रिसिटी वगैरे लास्टचे चॅप्टर केले तरी तुमचे 20 क्वेश्चन होऊन जाणार. म्हणजे फिजिक्सला तुम्हाला 20 to 25 क्वेश्चन आणून मॅथला 30 to 35 आणि केमिस्ट्रीला बी 30 to 35. याच्यामध्ये तुम्ही कसेही 97-98% MST CET 2027 मध्ये स्कोअर करणार म्हणजे करणार, ही गॅरंटी सह सांगतो. तुम्ही ही व्हिडिओ आता बघा का केव्हा बघा, नंतर मला ह्याच व्हिडिओवर येऊन सांगा की मी जे बोललो होतो ते खरं आहे का नाही. ओके ओके. आणि बात केली पाहिजे आपण, म्हणजे मॅथ झालं, केमिस्ट्री झालं, आता यूट्यूब झालं, भरपूर प्लॅटफॉर्म आहे की आपण तिथून शिकू शकतो मॅथ वगैरे. मॅथसाठी मी प्रिफर करतो की गणित अंक तुम्ही मॅथसाठी प्रिफर करू शकता. फिजिक्ससाठी तुम्ही तुमच्या पद्धतीने फिजिक्स तुम्हाला जिथून समजलं तिथून ओल्ड व्हिडिओ तुम्ही कोणाचे बघू शकता, PW वगैरे. आणि केमिस्ट्री तर अजूनपर्यंत कुठे नाहीये यूट्यूबवर, केमिस्ट्री फ्री ऑफ कॉस्ट कोणी नाहीये चांगलं शिकवणारे केमिस्ट्री. म्हणून मी स्वतः कंटेंट क्रिएशनमध्ये केमिस्ट्री ऑर्गॅनिक पुरी करणार आहे. मला ऑर्गॅनिकमध्ये 97 मार्क्स आहे MST CET मध्ये, आणि मी प्रिफर करणार आहे आता म्हणजे माझे सगळे येणारे जे व्हिडिओ येतील लेक्चर विषयी जे येतील ते केमिस्ट्रीवर येईल. सगळ्यात पहिले मी देईल भर ऑर्गॅनिकवर, कारण ऑर्गॅनिक क्लिअर झाली एकदाची की 12च्या मुलांची ऑर्गॅनिक क्लिअर झाली, त्यांच्यामध्ये आत्मविश्वास येतो. त्यांना असं म्हणजे एकदम त्यांना आतून असं वाटतं की ऑर्गॅनिक आल्यानंतर खूप काही म्हणजे असं त्यांना रिअल केमिस्ट्री समजते. ऑर्गॅनिक आल्यानंतर अप्लाय केमिस्ट्री, मग नंतर अप्लाय केमिस्ट्री बघू आपण, त्याच्यानंतर आपण फिजिकल केमिस्ट्री बघू, ऑर्गॅनिक बघू. केमिस्ट्रीमध्ये अजून युट्यूबला तर नाही आहे, म्हणून मी व्हिडिओ टाकणार आहे. तुम्ही वाटल्यास माझी प्लेलिस्ट व्हिडिओ बघू शकता. लवकरात आपल्या चॅनलवर, रोहित पगार या चॅनलवर आपले हे व्हिडिओ येणार आहे. आणि अशाच आपल्या न्यू अपडेट्ससाठी आता हे 2027च्या मुलांसाठी झालं. तुम्हाला बेस्ट ऑफ लक. अभ्यास चालू द्या. रिव्हिजन नंबर ऑफ टाईप्स ऑफ रिव्हिजन करा. खूप सारी रिव्हिजन करा. PYQ खूप बघा, डबल बघा. पण कोणी काय राहतं खूप PYQ बघतं, एवढी बी नका बघा. नंबर ऑफ टाईप ऑफ क्वेश्चन बघा. काय बोललो मी? नंबर ऑफ टाईप ऑफ क्वेश्चन बघा, पण तेच 4 टाइम रिपीट करा. म्हणजे तुम्हाला एक क्वेश्चनचा पॅटर्न समजला पाहिजे. म्हणजे मॅथची बात केली तर आपल्याला एक पॅटर्न कळला पाहिजे की मॅथचा काय पॅटर्न आहे. केमिस्ट्रीचा म्हणजे थेरी तुम्हाला समजली पाहिजे, आणि फिजिक्सचा अप्लाय करता यायला पाहिजे. ओके, एवढंच आहे. ठीक आहे, थँक्स गाईस. असेच आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, आणि आपल्या मित्राला शेअर करा. ओके, थँक्यू.